पार्ट 2 मध्ये आपण पाहिले की भगवान विष्णूंनी लीला समजल्यानंतर वृंदा अत्यंत दुःखी झाली. पण पुढे काय झाले? वृंदा तुळशी कशी बनली आणि भगवान विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीची माळ का असते? चला जाणून घेऊया. पुराणानुसार सत्य समजल्यावर वृंदेने दुःखाने भगवान विष्णूंना शाप दिला. तुम्ही शिळा व्हाल. भगवान विष्णूंनी तो शाप शांतपणे स्वीकारला आणि शालिग्राम रूप धारण केले. मात्र भगवान विष्णूंनी वृंदेच्या अखंड भक्तीचा आणि पतिव्रतेचा सन्मान केला. त्यांनी वृंदेला वरदान दिले, तू पृथ्वीवर तुळस म्हणून पूजली जाशील. तुझ्याशिवाय माझी आणि माझ्या विठ्ठल रूपाची पूजा पूर्ण होणार नाही. तेव्हापासून भगवान विष्णू आणि भगवान विठ्ठल यांच्या गळ्यात तुळशीची माळ अर्पण केली जाते. तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तर भक्ती, समर्पण आणि पवित्रतेचे अमर प्रतीक आहे. जर तुम्हीही विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.